नाही अगं जा ना तू. हो हो जाते ना. जा लवकर. किती वेळ? आई आले आले. नाही म्हणजे आई पण आहेत माझ्या बरोबर. आई आजी आई दोघी पण आलात. काय झालं? जा हो हो म्हणजे काय की बोल ना. हो बरी आहे ना तब्येत तुझी? बरं आहेस ना? अगं आई बराच आहे की मी. काही नाही, आज रात्र अवसेची आहे ना. अच्छा. आणि ही रात्र वाईट असते. असेल म्हणजे माझा काही विश्वास नाही आहे त्याच्यावर, पण तुमच्या दोघींचं काहीतरी असेल. मग काय मग? अगं बोल ना. तू मला काय सांगत होती खाली ते सांग ना त्याला. हो हो मी अगं बाई मी कुठे काय सांगत होते? हे बघ तू जे मला सांगितलं ते त्याला सांगते. सांगायला तू मला इथे आणलं ना. सांग. हो म्हणजे तेच आज अमावस्येची रात्र आहे तर तू जरा सांभाळून राहा. म्हणजे म्हणजे अरे राजा, आज अमावस्येची रात्र आहे ना, तेव्हा लवकर झोपी जा. डोक्यात वेगळे वेगळे विचार आणू नको. डोक्याला त्रास देऊ नकोस. अगं आजी मी कशाला असं करेन? अरे बाबा, म्हणजे तुला एकच सांगायचंय की लवकर झोपी जा. डोक्याला त्रास नको देऊस. अमावस्येची रात्र आहे. काय तुम्ही अमावस्येची रात्र घेऊन बसलायत? या आधी कधी बोललं नाही? अरे आधी कसं सांगणार नाही का? अरे बाबा, ते तुझं पुस्तक लवकर संपव. डोळ्यांना त्रास देऊ नको. डोक्यात विचार आणू नको. पटकन झोपून जा. आणि मोनिकाला सुद्धा सांग लवकर झोपून जा. हो. आई, आजी, तुम्ही काय झालं? नाही, आज ना अवसेची रात्र आहे ना. सांभाळून जा. का? का? अगं बाई, मी परत परत ती टेप नाही ग वाजवणार. कंटाळले मी. तुम्ही दोघं लवकर झोपा बस. चला. हो का? लवकर झोपा रे बाबांनो. बोलत बसू नका. विक्रांत, हॅलो. हॅलो सर, एक इमर्जन्सी आली. काय? नो तुम्हाला याची काही गरज नाहीये. ठीक आहे, मी येतो. तुम्ही सगळी तयारी करा, मी 10 मिनिटात येतो. काय झालं विक्रांत? मला क्लिनिकमध्ये जायचंय. एक कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.